चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत विविध विकास कामे झाली असून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनउपयोगी योजना आम्ही येथे यशस्वीपणे राबवित आहोत। आता 16,000 घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय झाला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे। आजच्या या विजय संकल्प यात्रेतून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि माता महाकालीच्या दर्शनाने चंद्रपूर महानगरपालिकेत महाविजय मिळणार असून येथे महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प यात्रा काढण्यात आली। अंचलेश्वर गेट येथून निघालेल्या संकल्प यात्रेचा जटपुरा गेट येथे समारोप करण्यात आला। येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आदींची उपस्थिती होती। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितलं, मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेला आपण बघतो। मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोरगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलंय। या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे। या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही। पिण्याच्या पाण्याची योजना असेल, भुयारी गटाराची योजना असेल, रस्त्यांची योजना असेल, पथदिव्याची योजना असेल, सुशोभीकरणाची योजना असेल, 16,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घरं देण्याचा विषय असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय। आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता 50,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत। आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत। पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं। येत्या 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या बटना आपण दाबाव्या। चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे, चंद्रपूरकरांनो 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।